येऊ का? खरं म्हणजे मी बसायला आलोच नाही. आलं का लक्षात? काय झालं? अहो तुमच्या नवऱ्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. आता वर्ष झालं, एक पैसा आला नाही ना मला. आता मी एकटं बाई माणूस, मी कसं कुठून कर्ज फेडणारी बरं सांगा तर, कामाला नाही धंद्याला नाही. आता तुम्हाला एक खरं म्हणजे तर सांगते, हे जे घर आहे ना याचं भाडं सुद्धा मग बाहेर माहित काय परिस्थिती आहे, कशी खाते काय कशी राहते माझी मला माहिती आहे. 2 टायमाचं खायचं ते, 1 टायमाचं बनविते आणि 2 टाइम खाते असे. आता तुमचं दुःख ऐकायला मी आलेलो नाही. आलं का लक्षात? होय. तुमचा नवरा मेला होता म्हणून मी काही दिवस गॅप दिला, आलो नाही. म्हटलं आता दुःख निघून जाईल तोपर्यंत. बरोबर आहे की नाही? होय. आता मी पैसे घेतल्याशिवाय काही जाणार नाही. आलं का लक्षात? पण सांगू का तुम्हाला एक सांगू खरंच, थांबा. तुम्ही जर म्हणलं ना, शिमला जर कुठली तर दाना नाही हो माझ्या घरामध्ये, कुठून देऊ तुम्हाला? दादा कामाला नाही जात मी कुठं, काय नाही. आणि मग असं ऐकत पण मला कामाला पण बोलत नाही ना. त्याला वाटत येत नाही नसतंय त्या बाईला, खरंच नाही येत मला. मग काय करू? मला रानातलं काम करी नाही मानावरीच्या काळात तरी मी इकडचं काम इकडं करीत नव्हते. कामाला सुद्धा बाई होती माझ्या घरामध्ये. आणि आता माझ्या अशी परिस्थिती आली का माझ्या बापाच्या कामाला जायची वेळ आली ते बोलली नाही लोक. हे बाकीचं काही सांगू नका तुम्ही मला. मला माझे पैसे पाहिजे आता आणि लगेच. तुमची मजबुरी काही सांगू नका मला. सणाचा सावकार पैसे म्हणजे आता हे बघा, जर असले तर माणूस देईन, नसले तर कुठून देईन. आता तुमच्यासारखं नाही समजून घेणार मला, तर दुसरं कोण समजून घेणार तुम्ही सांगा. समजून घेतलेलं आहे म्हणून मी 6 महिने दम मारला. 1 लाख रुपये तुम्ही घेतले, दिले किती? फक्त 10,000. मला मान्य आहे बा, जर आम्ही तुमच्याकडून कर्ज घेतलं तर लगेच 3 महिन्यात नवरा वारला, मग कुठून मी तुम्हाला पैसे सांगा. आणि जे पैसे होते ते असेच डांग्याला लागले, याला लागले, त्याला लागले, पाहुणे रावळे आले, एवढे सगळ्यांचे गेलं, पैसेच नाही राहिले. म्हणजे आता पैसे 1 रुपया शिल्लक नाही का? घरात चहाला सांगत नाही, नाही तर तुम्हाला असं कधी बसून द्यावं म्या. तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे. काही नाही करून दिलं असतं मी लगेच चहा. तुम्ही एक काम करा आता, थोडं स्पष्ट बोललं तर चालेल ना? बोला आता, आता काय आहे तुम्ही जे म्हणशाल ते ऐकावंच लागलं ना आता. मला काय कोणाचे पैसे बुडवायचे नाही, पण उपाय नाहीच आहे माझ्याकडे. आता तुम्ही एकटेच आहे, नवरा मेलेला आहे तुमचं, बरोबर? अहो मग नातेवाईक ते सुद्धा येऊन डोकून पाहिले मला मानावर मेल्यापासून. अहो मग असंच राहतं जग, हे असंच आहे. जेव्हा संकट येतं ना माणसावर, सगळे हळूहळू हळूहळू पळून जातात. फक्त तेवढी मा बाळाला काळजी मिळाली, तेवढं घर भाडं भरायला होतं. त्याला माहिती आहे आता ज्या जवाने काशी रस्त्यावर जर सोडली तर लोक गैरफायदा घेतील, काही करतील. त्याच्यामुळे तो आणून टाकतो थोडंफार काहीतरी. त्याच्यात ते त्याच्या बायकोला सही होत नाही. म्हणजे असे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. हा, त्याची बायको ती वरगिडायची, तिला सैन व्हायला ती म्हणती सारखं जातो त्या हिरवा भाऊजाईला काही काही मिळून देतो. आता त्यांनी या महिन्यात भाडं देईल नाही, आता काय होतं काही नाही. तुमचं आहे ना, ऐकून मा डोळ्यात आता पाणी येईल थोड्या वेळात. मला काय ऐकायचं नाही, मला फक्त आता जे बोलायचं होतं त्याच्यावर येतो मी. हे बघा, तुम्ही आता एकटेच आहे, आलं लक्षात? आणि मी दिलेले 1 लाख रुपये तुम्ही फेडू शकत नाही. तुम्हाला कोणी मदत सुद्धा करणार नाही. आता तुम्ही सांभाळून घ्या, तुम्हाला जे वाटेल ते मी करायला तयार आहे. आता तुम्ही सांगा काय करू. तुम्ही जर म्हणल्या ना इकडे भांडे घासायला तर मी तिकडे भांडे घासायला तयार आहे. नाही नाही, भांडे घासायचा विषय सोडून द्या. माझ्याकडे आहेत काम आले, त्याची काही गरज नाही. मी काय म्हणतो, अजून तुम्ही जवान आहे, सुंदर आहे, बरोबर? 1 महिना माझी सोबत करा, तुमचं सगळं कर्ज मी माफ करतो, सोडून देतो. काय
काय करा? हा बया, म्हणजे सोबत करा म्हणजे माझ्या सोबत राहा तुम्ही. तुमच्या सांगायला मी हा लोक काय म्हणतील, चुकतील ना, मरून आज 3 महिने नाही झाले म्हणशील. ती सावकार संग गेली म्हणशील. मग पैसे टाका. सावकार हो का? तुम्ही असं मला मजबुरीच एवढं आहे नका करू. तुमचे पैसे आहे ना, मी मागे जाऊ काम लागेल ना, थोडे थोडे करून आणून देईन मी तुम्हाला. पण तुमच्या समोर पदर पसरते असं नका करू तुम्ही. हे बघा, तुम्हाला मी जे सांगितलं ते जर मान्य नसेल तर मला पैसे लगेच लागतील. आता कुठून देणार सावकार लगेच पैसे? राड्याचं काम करायचं नाही, अजिबात राड्याचं काम करायचं नाही. मी 6 महिने दम मारेल याच्या पुढे दम मारू शकत नाही. आलं ध्यानात? अहो, मान्य नाही मला, पण लागलं तर मी तुमच्या घर कामात येते ना. मी तुम्ही जे सांगितलं मी ते करेल. तुमच्या रानात काम असेल तर रानात करायला तयार आहे. तुमच्या मी शिकेल सवरेल आहे. आता काही काम करायचं असेल, काही लिवाय पुसायचं ते करायला तयार आहे मी. मला त्या गोष्टीची गरज नाही. तुम्हाला मी काय सांगितलं, बायको सारखं 1 महिना तुम्हाला सोबत राहा, विषय संपला. तुम्हाला नसेल मंजूर तर पुढच्या टायमाला मी जेव्हा येईन तेव्हा मला सगळे पैसे पाहिजे, ते पण मी आता सकाळ. होय, करते मी ऍडजस्ट हा, कुठून तरी. हे रडणं वगैरे हे सगळं बंद करायचं. आम्ही काय मला तुम्ही 2 महिन्याचा तरी चान्स द्या. 2 महिने नाही, फक्त 1 हप्ता. एक हप्त्यात लगेच असे कुठून येणार आहे? नाही, ते मला काही सांगायचं नाही. सावकार एवढे हप्ते पैसे आणले ना, किती ना हो? तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला पैसे घालताना कसं आहे, 4-5 वेळा विनवण्या केल्या तुम्ही माझ्याकडे. हा तेव्हा माझा नवरा होता. हा तेव्हा मला असं काहीतरी अंगात ताकद होती की मानावर आणून देईन कुठून बी. आता मी एकटी बाई कुठून आणणार आहे? ते तुमचं तुम्ही बघायचं, कुठून आणायचं तुमचा प्रश्न आहे. सावकार तुम्ही असं नाही नाही, मग समजू शकत नाही का हो? तुम्ही अजिबात पुढचं बोलू नका. मी जेवढं सांगितलं तेवढं करा. मी पुढच्या हप्त्यात येईल, मला सगळे पैसे पाहिजे. हे बाई, हा, आणि जर पैसे नाही जमले ते 1 महिना सोबत करावी लागेल, माझ्यासोबत यावं लागेल. जर नाटक केलं तर मी फटफटत नाही. नाही नाही सावकार, हा. अशी इज्जत नका घालू माझी रस्त्यावर. हा, मग पैशाची ऍडजस्टमेंट करा. ऐका ना, नाही, अजिबात ऐकणार नाही. सोडून ते विषय. देवा आता काय करू? हं? आता सावकार तर असं म्हणून राहिला का माझ्या संग सर लोक काय म्हणतील, मला 4 चौघात मानावर एवढं इज्जत टेची ठेवलं मला एवढे दिवस. आणि आता जर असं सावकार फरफटत नेलं तर अख्खी इज्जत जायची. कुठे आणू बाई आता पैसे? हॅलो हा बोला. भाऊजी, मी बोलते. हा बोल ना. अं, नाही का ते तुमच्या भावाने ना पैसे घेतलेले होते सावकाराकडून, हा 1 लाख रुपये. मग आता काय? तर मग आता त्यांचे फक्त 10,000 रुपये दिले. आणि सावकार आज घरी आला होता, लय हा. धमकी देत होता. मला म्हणे गल्लीतून फरफट ओढीत नाही म्हणे. का बरं? पैसे मागू राहिला ना. आता तुम्हाला तर माहिती आहे ना माझी परिस्थिती, मी कुठून देऊ पैसे? अरे पण माझेच तर तुझ्या बाकी नाही दिला. अहो भाऊजी, बाकी आहे पण तुम्ही आता समोर या ना, समोर आल्यावर आपण बोलू ना. तुमच्या पाया पडते पण या ना समोर. पाया पडून थोडी माझे पैसे भेटणार मला. भाऊजी तुम्ही सोडून कोणीच नाही हो मला मदत करणार आता. बरं ठीक आहे, चल या तुम्ही. लवकर या भाऊजी प्लीज. खरंच हो, मला ना आता कोणचा सहारा नाही राहिला. हा ठीक. हा चालेल. आले का भाऊजी? बस ना. ऐका ना भाऊजी, हम्म. फक्त मला एवढे वेळेस मदत करा. आपली कॅपॅसिटी सांगली. ऐका ना, कॅपॅसिटी संपली असं म्हणू नका, नाही तर वहिनी तुम्हाला मोकळं सांग, तुमच्या नवऱ्याचा पाक मौतीचा खर्च मी करेन. हा, मग आता तुमचा भाऊच होता ना. जरी भाऊ आता पण खर्च मलाच करावा लागला होता. आणि तुमचं किराण्याचा खर्च मागच्या वेळेचा मी केला, त्याचं 10 मी केलं. कवर खर्च करायचा? मग ते 1 लाख रुपये दिले होते ते तुमच्या भावाने. अरे ती 1 लाखात काय होतं? आता आजचा जमाना काय आहे? 2 लाख 2.5 लाख रुपये माझे गेले. मग आता त्याच्या 1 लाखासाठी सावकार भांडू राहिला.
असं आणि आता घरात काही वस्तू नाही राहिल्या तर त्याने आधी तुमच्या भावाने मरणाचं गाड्याचं कर्ज, याचं कर्ज, त्याचं कर्ज करून ठेवलं होतं. लोक आले तर जेवढं मला लग्नाचं सामान होतं तेवढं उचलून नेलं. लोक आता पैसे मागणार आहेत तुझ्याकडे. त्याच्यात मी तुझी जाऊ किती संशय करते तुला माहिती. तुझं तिचं काही आहे का. पण भाऊजी आपलं तसं काहीच नाही तर घाबरायचं काही अरे हे कारण नाही. तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी जरा वेगळं होतं. पोरं बी आहे, पोरांना सांगितलं त्याने काल माहिती का? आमच्या घरात पाडण्यात आहे. जेव्हा मी तुला तू नको जोडून मी तुझ्या हात जोडून. चल, हो. भाऊजी आता जर तुम्ही जर मदत नाही केली तर मला असं होईल हा बळाने ठेवलं आणि तर तुम्ही झेललं. आपण धरती कवर झेलील तुला. हम्म. आता तुम्ही जी शेवटी मला मदत करणार आहे बाकी दुसरं कोणीच नाही. आता तुम्हाला तर माहितीये माय बाप नाही माग कोण नाही माग मग आता तुम्ही नाही मदत करणार तर कोण करेल. हे नाही तू असं पकडली माहिती आता जाऊ दे मर्दी विषय. मी काय बोलत नाही त्या विषयावर. तुमचे भाऊ होते तर मला कधी कोणाजवळ पत्राची योजना नाही आली बाई कधीच जाऊन दिलं नाही त्यांनी मला कोणाकडे पैसे मागायला. मला फक्त घरात करायचं खायचं अगं राहायचं. पण वहिनी माझ्याकडे पाहिजे पण द्यायला ते. माझ्या ऑलरेडी तुझ्याकडे घे ना 1.5 लाख. हा? माझ्याकडे जसे जसे येतील ना भाऊची दमा तसे तसे द्यायला तयार फक्त एवढ्या वेळेस मदत पाहिजे होती हो मला. एवढ्या वेळेस म्हणजे एवढ्या वेळेस तू मदत कर आता मला जर ट्रॅक्टर घ्यायचंय तो मेन माझं काय. आता कुठून देऊ बरं मी. आणि तर येऊ परत म्हणशील आला नाही म्हणून आलो. हम्म? हा. या ना सावकार या ना. बसा. बसायला वेळ नाही मला. आलं का लक्षात. सावकार तुम्ही एवढे नका बोलू ना. आजूबाजूचे लोक आहेत ते ना. हो का. बसा ना. बसायला वेळ नाही. एक हप्ता झालेला आहे. पैसे आणायचे द्यायचे आणि आम्ही लगेच निघणार आहे. मी लगेच निघणार आहे. पुढं कुठं जाणार आहे मी जाईल बसणार तुम्हाला काय करायचं. पण अजून पैशाचं ऍडजस्ट नाही झालं सावकार. झाली नाही ऍडजस्टमेंट. मी लय मागितलं हो. सगळ्याकडे मागून पाहिजे कोणीच नाही दिलं. अहो पैसे काय कोणी देतं का. पैसे मागायला गेले तर सगळे वर हात करतात. कोणी मदतीला धावत नाही. आता तर तुमच्यावर एवढं मोठं संकट आहे आता तर कोणीच जवळ येणार नाही. सगळे पळतील हळूहळू. आणि 8 दिवसात पैसे आणायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही ना तोंडाची गोष्ट नाही ना. 8 दिवसात कुठून आणणार होते. मी मागितलं आता त्यांना म्हटलं उसने द्या 5 व्याज द्या सगळ्यांना व्याज सगळं डबल व्याज द्यायला तयार झाले चक्री व्याज द्यायला तयार झाले तरी नाही बोलायला लागले. अहो तुम्ही माझाच व्याज देऊन नाही राहिला माझच मुद्दत देऊन नाही राहिले लोकांकडे मागू राहिले तुम्ही. पण मग लोकांनी आता जर दिले तर मी तुमचं आता ऍडजस्ट करून देईन ना. मला आता ते काही सांगू नका. आलं का लक्षात. तुम्हाला 8 दिवसाची मुदत दिली होती मुदत संपलेली. आलं का लक्षात. आता माझ्याकडे नाईलाज झालाय सावकार. आता मी काय सांगू तुम्हाला तर म्हटलं थांबा म्हटलं तेवढे 1 महिने मी तुम्हाला ऍडजस्ट करून देते ना कुठून तरी. हे ना ऐकून ऐकून माझे कान विटून गेले बर का. मी अजिबात थांबणार नाही. एक काम करा तुम्ही. काय आपलं जे बोलणं झालं होतं हा 1 महिना सोबत करायची. हा त्याच्यावरती या तुम्ही आधी. माझा ऐका. दुसरं काही पर्याय नाही का. दुसरा पर्याय संपलेला आहे. आलं का लक्षात. तुमच्याकडे कुठलाच मार्ग नाहीये. किती हात पसरला लोकांकडे होणार नाही पैसे. एवढे पैसे ऍडजस्ट होणार नाही. हम्म झालं तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार आहे. आता दुसरा काही इलाजच नाही राहिला. मग अहो सोपा मार्ग सांगितला मी तुम्हाला. हा 1 महिना सोबत केल्यावर 1 लाख रुपये तुमचे फिटून जाणार आहे एवढं समजत नाही का तुम्हाला. हा बरं हा मार्ग मी काढला तुमच्यासाठी काढला. नाही तर मी पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नव्हतो. हा आता दुसरा काही इलाजच नाही ना हो, मग सावकार. हा चल इथं
हा मग माझ्या इथं हो चालते. चल